पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा घेतली। या सभेमध्ये विषय गाजला तो अतृप्त आत्म्यांचा। नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात एक वक्तव्य केलं ज्याचा रोख शरद पवारांकडे असल्याचं दिसलं। नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा अप्रत्यक्षरित्या आत्मा असा उल्लेख केला असल्याचं विरोधी पक्षांकडून बोललं जात आहे आणि हा अतृप्त आत्म्याचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गाजत आहे। नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षाकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे। नरेंद्र मोदी याबद्दल नेमकं काय म्हणाले आणि त्यांना विरोधकांकडून काय उत्तर देण्यात आलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांबद्दल केलेलं विधान आपण पाहूया। या सभेमध्ये बोलताना मोदी म्हणाले होते, आपल्याकडे म्हणतात काही अतृप्त आत्मे असतात, ज्यांची स्वप्न पूर्ण झाली नाही ते लोक दुसऱ्यांच्या स्वप्नांमध्ये माती कालवतात। 45 वर्षांपूर्वी इथल्या एका मोठ्या नेत्याने आपल्या महत्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली। तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण झाली आहे। अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करू शकले नाहीत। ते केवळ विरोधी पक्षालाच अस्थिर करत नाही तर आपल्या पक्षात कुटुंबातही ते असंच करतात। 1995 मध्येही हा अतृप्त आत्मा शिवसेना भाजपचं सरकार अस्थिर करू पाहत होता। 2019 मध्ये या अतृप्त आत्म्याने काय केलं ते महाराष्ट्राला माहीतच आहे। आता या अतृप्त आत्म्याने देश अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, अशी टीका नाव न घेता नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर केली होती। नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षातून प्रतिक्रिया उमटल्या। रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीचा आत्मा आहे। म्हणूनच स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली। पण इथे येऊन त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी त्यांना अस्थिर आत्मे दिसू लागले आहेत, असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं। रोहित पवारांपाठोपाठ जितेंद्र आव्हाड यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे। जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्टवर एक पोस्ट शेअर करत नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। ते या पोस्टमध्ये म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना भटकती आत्मा असा टोमणा मारला आहे। प्रत्येक मराठी माणसाला भटकंती आत्मा या शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजतो। माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच आत्म्याबद्दल बोलले जाते। जिवंत माणूस आणि आत्मा याचा कधी संदर्भ लागत नाही। नेमकं मोदींना म्हणायचं तरी काय होतं, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोदींचं विधान पटतं का याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे। मराठी माणसे भटकता आत्मा कशाला म्हणतात हे मतदानातून दाखवून देतील, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। मोदींच्या अतृप्त आत्म्या या टीकेवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतृप्त आत्मा नक्की कोण आहे ते विचारणार आहे। तसंच त्यांनी नेमक्या कोणत्या उद्देशाने ते वक्तव्य केलं हे देखील विचारणार आहे। पंतप्रधान नेमका कोणाबद्दल बोलले ते माहीत असायला मी काही ज्योतिष नाही। त्यांच्या मनात नक्की कोण ते त्या बाबतीत मी पुढच्या सभेत मोदींना विचारेन। आमची पुढची प्रचार सभा जिथे असेल तिथे मी देखील असेन, तर मी तेव्हा मोदींना त्या वक्तव्याबाबत विचारेन। भटकत्या आत्म्याचं नाव काय ते देखील विचारेल। त्यांनी नेमका कोणत्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे वक्तव्य केलं त्याबाबतही विचारेन। त्यांनी मला नाव सांगितलं की मी ते तुम्हाला सांगेन, अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना अजित पवारांनी दिली आहे। यासोबतच पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। संजय राऊत बोलताना म्हणाले, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, फुटलेले जे लोक आहेत त्यांचे काम गेल्या 2 वर्षात तुम्ही पाहिले असेल। गुवाहाटीला जातात, रेडे कापतात, जादूटोणा करतात, भटक्या आत्म्यांची पूजा केली जाते। त्यांना मोदींच्या रूपात एक भटकता आत्मा मिळाला आहे। प्रधानमंत्री जिकडे जातात तेथे फक्त काँग्रेसवर हल्ला करतात। महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करतात। जसे मुघलांच्या घोड्यांना संताजी धनाजींचे घोडे दिसायचे तसे यांना आम्ही दिसतो। गुजरातच्या मुघलांना, दिल्लीच्या मुघलांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिसत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। त्यामुळे हा भटकत्या आत्म्याचा विषय अजून किती पेटतो ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।